जेव्हा आपण हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो तेव्हा पनीर सोडून दुसरी सर्वात जास्त ऑर्डर केली जाणारी डिश ती म्हणजे काजू करी. आज आपण तीच काजू करी रेस्टॉरंटसारखी रिच आणि क्रीमी कशी बनवायची ते पाहणार आहोत. घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि चवीला त्याहीपेक्षा भन्नाट लागते. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आता यामध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते त्या पळीने 4 पळी किंवा 4 मोठे चमचे तेल घालायचं. आता या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल किंवा अर्ध तेल किंवा अर्ध तूप वापरलं तरीसुद्धा चालेल. तेल गरम झालं की आता यामध्ये इथे मी पाववाटी काजू घेतले आहेत, ते काजू घालायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये हे काजू आपल्याला परतून घ्यायचे आहेत. काजू हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच परतायचे, जास्त लालसर करायचे नाहीत. तर इथे पहा, हलका सोनेरी रंग येईपर्यंत काजू मी तेलामध्ये परतून घेतले आहेत. आता एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर इथे पहा, सर्व काजू मी एका डिशमध्ये काढून घेतले आहेत. आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि यामध्ये इथे मी काही खडे मसाले घेतले. त्यामध्ये 2 हिरवी वेलची, 4 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे आणि 1 दालचिनीचा तुकडा आहे. खडे मसाले घालायचे, एक अर्धा सेकंदभर तेलामध्ये परतायचे, कारण तेल आधी छान कडकडीत गरम झालेलं आहे. खडे मसाले परतून झाले की आता यामध्ये इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, ते घालायचे आणि कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा घातल्यानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करून मीडियम फ्लेमवरती कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, मध्यम आचेवर कांदा मी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलाय. त्यानंतर आता यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आणि आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा आणखी थोडासा सोनेरी होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता कांदा आणि आलं लसूण परतून होतोय तोपर्यंत आपण राहिलेली तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो अशा मोठ्या चौकोनी तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत, ते काढायचे. थोडंही पाणी न घालता मिक्सरला फिरवून छान अशी याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा, सर्व टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले आहेत आणि छान अशी प्युरी तयार करून घेतली आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या किंवा मोठे टोमॅटोचे तुकडे नाही राहिले पाहिजेत. आता तयार केलेली प्युरी एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 पाववाटी काजू अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता हे भिजवून घेतलेले काजू आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. पहा, सर्व भिजवून घेतलेले काजू मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. आता काय करायचं, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून या काजूची सुद्धा आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. काजू वाटून घेताना सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, लागलंच तर आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालू शकता, पण एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार झाली पाहिजे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, काजू मी मिक्सरला फिरवून घेतले आहेत आणि छान स्मूथ सिल्की अशी याची पेस्ट बनवून तयार झाली आहे. आता टोमॅटो आणि काजू मिक्सरला फिरवून घेईपर्यंत कांदा आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा चांगली भाजली गेली आहे. आलं लसणाचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला आहे. आता यामध्ये जी टोमॅटोची प्युरी आपण तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत टोमॅटोसुद्धा आलं लसूण आणि कांद्यासोबत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम मी मीडियमच ठेवला आहे. मीडियम फ्लेमवरती टोमॅटो घातल्यानंतर पटकन भाजून होतं आणि टोमॅटोला छान तेलसुद्धा सुटतं. तर इथे पहा, कांद्यासोबत टोमॅटोची प्युरीसुद्धा मी छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतली आहे. तुम्ही पाहू शकता, बाजूने याला छान असं तेलसुद्धा सुटले. त्यानंतर आता यामध्ये जी आपण काजूची पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची. अशा पद्धतीने काजूची पेस्ट तयार करून घातली की यामध्ये तुम्हाला क्रीम किंवा मलाई घालायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने काजूची पेस्ट घातली ना की ग्रेव्ही छान घट्टसर तयार होते. त्यासोबतच ग्रेव्हीला शाईन आणि रिचपणा खूप छान येतो. आता काजूची पेस्ट घातल्यानंतर ती सुद्धा या मसाल्यासोबत 1-2 मिनटं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. तर इथे पहा, काजूची पेस्टसुद्धा सर्व साहित्यासोबत मी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली आहे. तुम्ही आत्ताच याचं टेक्स्चर पाहू शकता. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. तुम्ही मला नेहमी विचारताना की मी जी ग्रेव्ही किंवा भाजी बनवते त्याला रंग इतका छान कसा काय येतो किंवा तर्री इतकी लालसर कशी दिसते, तेच सिक्रेट मी आज तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. आणि आता ग्रेव्हीला रंग आणि तर्री छान येण्याचं कारण आणि सिक्रेट ते म्हणजे एव्हरेस्ट काश्मीरी लाल ब्रिलियंट रेड चिली पावडर. ही रेड चिली पावडर इतकी रंगाला छान आहे की तुम्ही 1 चमचा किंवा थोडीशी जरी भाजीमध्ये टाकली तरी भाजीला रंग अप्रतिम येतो.
तर या ठिकाणी मी 2 चमचे एव्हरेस्टची कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घालणार आहे आणि तुम्ही जेव्हा भाजी तयार होईल तेव्हा भाजीला रंग पाहूच शकता। त्यानंतर आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आता पाण्यासोबत हे सर्व मसाले मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे। अशा पद्धतीने पाण्यासोबत हे पावडर मसाले मिक्स करून परतून घेतले ना की भाजीला चव खूप छान येते, कारण मसाले अगदी आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात, अजिबात कच्चे राहत नाहीत। तर इथे पहा, छान असं बाजूनी तेल सुटेपर्यंत सर्व मसाले मी भाजून घेतले आहेत। आता यामध्ये पाणी घालायचं। इथे मी पहा थंड पाण्याचाच वापर करते, गरम पाणीही वापरणार नाहीये, तरीसुद्धा भाजीला शेवटी तुम्ही रंग पाहू शकता। पाणी या ठिकाणी तुम्हाला जेवढी या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार घालू शकता। मी फक्त 1 ग्लास पाणी यामध्ये घातलं आहे। पाणी घातल्यानंतर एकदा सर्व साहित्य पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य पाण्यासोबत एकदा मिक्स करून घेतलं की आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा ग्रेव्हीसोबत मिक्स करायचं आणि आता मोठ्या आचेवर या ग्रेव्हीला आपण उकळी काढून घेऊयात। तर इथे पहा, मोठ्या आचेवर मी ग्रेव्हीला एक उकळी काढून घेतली आहे। आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा। ग्रेव्ही एकदा खालून आपण एकसारखी हलवून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये जे सुरुवातीला आपण काजू तेलामध्ये भाजून घेतले होते ते काजू घालायचे। काजू घातल्यानंतर पुन्हा एकदा ग्रेव्हीमध्ये ते मिक्स करायचे आणि आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा। कढईवरती अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि फक्त 10 मिनिटं मंद आचेवर ही काजू करी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटं झाले आहेत, झाकण काढूया आणि तुम्ही रंग पाहू शकता काय सुंदर आलाय आणि तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता। अगदी रेस्टॉरंट हॉटेलला सुद्धा मागे सारेल अशी ही ग्रेव्ही बनवून तयार झाली आहे। घमघमाट अगदी घरभर पसरलाय आणि आपण एव्हरेस्टची रेड चिली पावडर वापरली आहे, त्यामुळे ग्रेव्हीला रंग तर तुम्ही पाहू शकता काय जबरदस्त आलाय। आता गॅस बंद करायचा, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता मस्त गरमागरम फुलका, रोटी, चपाती, नान किंवा भातासोबत ही काजू करी सर्व करायची। भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता बरं का, जबरदस्त लागते, कारण बऱ्याच जणांना चपाती, रोटी, नान आवडत नाही। मी मस्त या ठिकाणी फुलके बनवले होते। आता याच्यासोबत आपण ही झणझणीत अशी काजू करी सर्व करूया। तर इथे पहा, मस्त फुलके, लिंबू, कांदा आणि त्यासोबत ही काजू करी, क्या बात है। अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षा जबरदस्त दिसतीये ना। मग आता तुम्ही सुद्धा वाट कसली पाहताय, एकदा माझ्या या साध्या, सोप्या आणि खास पद्धतीने कश्मीरी रेड चिली पावडर वापरून ही हॉटेल रेस्टॉरंटवर मिळते अशी काजू करी नक्की बनवून पहा। तुम्हाला घरच्यांना सर्वांना इतकी आवडेल की तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरीच इतक्या सोप्या पद्धतीने बनवून खाल। आणि व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा। आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या, नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।